नमस्कार मंडळी. सध्या मार्केटमध्ये मस्त कैऱ्या मिळत आहेत. तर आज मी तुम्हाला आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी कैरीची चटणी दाखवणार आहे. त्याकरता इथे मी एक कैरी चिरून घेतलेली आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं लागणार आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच 1 पेर आलं, 3 लसणीच्या पाकळ्या लागतील आणि 1 मूठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात एक एक जिन्नस घालायचे आहेत. लसूण, चिरलेली कैरी, तसेच आलं, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ, तसेच 3 चमचे साखर आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. मस्त चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. याला वरनं मी तडका दिलेला आहे. तर 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी आणि मेथी दाणे, तसेच थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून ही फोडणी बनवून घेतलेली आहे. ही बघा, मस्त चटपटीत आंबट गोड अशी ही कैरीची चटणी तयार झालेली आहे. तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा. बाय बाय.